चला चला बाहेर या. यस. गालिब पटेल और निखिल कुरकुरे दोनों ओपनर्स इस समय मैदान में आते हुए स्वराज्य वॉरियर्स की ओर से. पहले ओवर में इधर गेंदबाजी का जिम्मा हरीश भाई. वो हरीश भाई एक्स्ट्रा फील्डर नहीं है यहाँ. अच्छा उधर का नहीं. ठीक है ओके. मेराज सैयद आए हैं पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए पीडी चैलेंजर्स की ओर से. टेनिस क्रिकेट में कुछ अच्छे ऑलराउंडर्स में से एक मेराज सैयद. टेनिस क्रिकेट की खासियत ये होती है कि इसमें बहुत ही महत्वपूर्ण भूमिका होती है, खासतौर से ऑलराउंडर्स की. एक तो ओपनिंग बल्लेबाज और दूसरे ऑलराउंडर्स. मैच का नतीजा इन दो लोगों पर बहुत कुछ निर्भर करता है. स्थानीय टेनिस इवेंट में, टेनिस मुकाबलों में पावर प्ले जारी है. दो खिलाड़ी इस समय जो 30 गज के दायरे से बाहर लगाए गए. यस सर, प्ले ऑन. पहले ओवर की पहली गेंद, सेमीफाइनल नंबर 1, मेराज सैयद टू निखिल. अच्छा स्टार्ट. गुड लेन गेंद हल्की सी ऊंची उठती हुई लगभग कमर की ऊंचाई से गुजरी है. विकेट कीपर अखिलेश प्रसाद के हाथों में. बैकफुट पर गए थे. ऑफसाइड में गेंद को धकेलने का इरादा किया गया बल्लेबाज निखिल कुरकुरे द्वारा. गेंद समा गई अखिलेश के हाथों में. पहली गेंद डॉट. ओवर द विकेट. खेला बैक टू द बॉलर. अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में. हालांकि गेंद हाथ से छूटी, लेकिन गेंद की गति को कम किया गया गेंदबाज मेराज सैयद द्वारा. गेंद पहुंची मिड ऑन की दिशा में. डीप एक्स्ट्रा कवर और डीप मिड विकेट, ये दो खिलाड़ी इस समय बाउंड्री लाइन पर देखे जा सकते हैं. थोड़ा सा परिवर्तन. डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को लॉन्ग ऑफ की तरफ भेजा गया है. अब फिर एक बार तैयार होते हैं मेराज सैयद. नेक्स्ट बॉल ऑन साइड में घुमाना चाहा गेंद को. फुल लेंथ गेंद थी, पैरों के ऊपर आती हुई गेंद, लगभग स्टंप पर आ रही थी गेंद. लेग बाइज का इशारा अंपायर गांगुर्डे जी द्वारा. पहला रन एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ स्वराज्य का. मिस्टर एक्स्ट्राज का खाता खुला लेग बाइज के रूप में. पहला रन बनाया गया. ऑफसाइड की फील्ड पर यदि नजर डाले तो एक फाइन थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट कवर, थर्ड मैन, गली, बैकवर्ड पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. ये ऑफसाइड की फील्ड. जबकि ऑन साइड में आप देख सकते हैं 30 गज के दायरे में जो दो खिलाड़ी लगाए गए हैं, उसमें एक फाइन लेग और दूसरे मिड ऑन के रूप में एकमात्र खिलाड़ी ऑन साइड में डीप मिड विकेट देखा जा सकता है. गालिब पटेल ऑन अ स्ट्राइक. एक जाने माने खिलाड़ी, चाहे वो अंडर आर्म क्रिकेट हो, बॉक्स क्रिकेट हो, सीजन क्रिकेट हो. ओ, इस बार गेंद थोड़ी हवा में थी. गली की दिशा में गेंद पहुंची है. गेंद को खेलना चाहा था सामने की ओर. बल्ले ने लीडिंग एज लिया. भाग्यशाली है कि गली के खिलाड़ी से आगे ही गेंद कैरी हो गई. वन बाउंस गेंद को फील्ड किया गया, लेकिन निखिल कुरकुरे बहुत तेज निकले थे नॉन स्ट्राइकिंग एंड से रन लेने के लिए. अपना खाता खोला गालिब पटेल ने एक रन के साथ ही. हर फॉर्मेट में बल्ले से कमाल दिखाने वाला बल्लेबाज गालिब पटेल. फुल टॉस गेंद और इसके साथ ही गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 4 रन.
साथ आए हैं मैदान में। अक्सर श्रीलंका के मैदानों पर यह नज़ारा नजर आता है। ओ, इस बार गेंद की लाइन में आए बगैर गेंद को खेलने का प्रयास और एक अच्छा ओवर यहां पर समाप्त होता हुआ मेराज सैयद का। 6 रन आए हैं पहले ओवर से। सेमीफाइनल नंबर 1 पीडी चैलेंजर्स बनाम स्वराज्य वॉरियर्स के बीच टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला पीडी चैलेंजर्स के कैप्टन द्वारा। पहले ओवर का खेल समाप्त। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है इस समय 6 रन। 4 रन बनाकर खेल रहे हैं 5 गेंदों से इस समय निखिल कुरकुरे, जबकि 1 गेंद में 1 रन बनाकर खेल रहे हैं गालिब पटेल। 1 रन लेगबाइज के रूप में आया है। दूसरे ओवर में गेंदबाजी की कमान संभाली गई है रोशन महाले के कंधों पर। छह रन बने। रोशन महाले छोटे रनअप से गेंदबाजी करते हैं, अपनी गेंद को घुमाने में विश्वास रखते हैं। महाले की पहली गेंद, फुल लेन गेंद उछाल कर खेल दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड और ये पहला 6। गालिब पटेल, करारा शॉट। रोशन महाले की अगली गेंद, फ्लोर 1 गेंद, सेम देखना है इस बार लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथों में। की अगली गेंद, गोपाल को रिवर्स स्वीप। ओ, बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी द्वारा डाइव लगाकर गेंद को रोकने का प्रयास किया गया और गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन। महंगा ओवर जरूर साबित होता हुआ 3 गेंदों में 10 रन जरूर खर्च किए हैं इस ओवर में अभी तक रोशन महाले ने, लेकिन गालिब पटेल जैसा एक महत्वपूर्ण विकेट लेने में भी सफल हुए हैं रोशन महाले। रोशन अगली गेंद के साथ गेंदों की गोपाल को, ओ, ऑन साइड में खेलने का प्रयास, ऑफ स्टंप की तरफ आती हुई गेंद, स्वीप करने वाले अंदाज में कदम बाहर निकाला, स्वीप करने के अंदाज में बल्ला चलाया ऑन साइड में, क्रॉस दी लाइन जाकर क्रॉस बैटेड स्ट्रोक। गेंद और बल्ले में किसी प्रकार का कोई संपर्क नहीं। 16 रन बने हैं
दूसरे ओवर का खेल इस समय चलता हुआ मैदान में। नेक्स्ट बॉल, रोशन महाले टू गोपाल ठाकरे। ओवर द विकेट गेंद, ओ इस बार फुल टॉस गेंद, खेलना चाहा था गेंद को, रिवर्स स्वीप का स्ट्रोक, शायद बल्ले से आया रन, कोई इशारा नहीं अंपायर की ओर से। यस, 22 का इशारा आता हुआ। इस एक एक्स्ट्रा रन के साथ ही 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पावर प्ले के पहले ओवर की आखिरी गेंद निखिल कुरकुरे के लिए। रोशन महाले खेला गेंद को, मिस टाइम स्ट्रोक, गेंद पहुंची है पॉइंट की दिशा में, खराब थ्रो किया गया, जल्दबाजी में किया गया थ्रो। ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। पहले ओवर में 6 रन आए थे, दूसरे ओवर में 12 रन आए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले के, मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर में स्वराज्य वॉरियर्स का स्कोर हुआ इस समय 18 रन। हरीश बच्छाव को बुलाया गया है इधर पीडी चैलेंजर्स की ओर से तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए। बाएं हाथ के गेंदबाज हैं, लेफ्ट आर्म गेंदबाज हरीश बच्छाव। निखिल कुरकुरे 6 गेंदों से 5 रन बनाकर खेल रहे हैं इस समय। एक चौका अभी तक लॉन्ग ऑन की दिशा में पहले ओवर में महराज सैयद के ओवर में खेला गया था निखिल कुरकुरे द्वारा। एकमात्र 6 अभी तक जो लगाया गया है वो लगाया गया था गालिब पटेल द्वारा पिछले ओवर में। हरीश बच्छाव लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद स्लोअर 1 गेंद और फायदा उठाया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन बजाया जाए। धन्यवाद। 22 रन निखिल कुरकुरे के बल्ले से दूसरा चौका आया। इसे देखते हुए एक डीप एक्स्ट्रा कवर भी लगा दिया गया है। हालांकि गेंद काफी खराब गेंद की थी हरीश बच्छाव ने अपनी पहली गेंद। अगली गेंद हरीश बच्छाव की, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार शॉर्ट गेंद। इस बार गेंद फुल फेस ऑफ द बैट तो नहीं खेली गई, मिस टाइम स्ट्रोक रहा। गेंद को पुल करना चाहते थे डीप मिड विकेट की ओर, ऊंचे स्ट्रोक खेलने के प्रयास में गेंद पहुंची डीप स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन यहां पर बनाते हुए निखिल कुरकुरे पहुंचे हैं 11 रनों पर। टोटल स्कोर बढ़ता हुआ हो गया 23 रन। दो गेंदे अब तक हरीश बच्छाव द्वारा, और दोनों गेंदे बहुत ज्यादा शॉर्ट। इतनी शॉर्ट गेंदे अगर आप इस मैदान पर स्कूल नंबर 125 मुक्तिधाम के मैदान से जाना वाला ये मैदान, इस मैदान पर शॉर्ट गेंद करना अपनी शामत बुलाने से कम नहीं है गेंदबाज के लिए। दोनों तरफ से खतरा होता है। फुल लेंथ गेंद करे तो सामने खाओगे, ज्यादा शॉर्ट गेंद की तो साइड में पड़ेगी। लाइन तो लेंथ के साथ गेंदबाजी करने वाला गेंदबाज अभी तक इस मैदान पर सक्सेस रहा है। अगली गेंद के साथ फुल लेंथ गेंद, इस बार उछाल कर खेला गया स्ट्रोक। हो लवली, ब्यूटीफुल एफर्ट, सुंदर एफर्ट, बहुत अच्छा एफर्ट लॉन्ग ऑन के खिलाड़ी द्वारा। मुझे लगता है महराज सैयद उधर फील्डिंग कर रहे हैं।
निश्चित रूप से 5 रन अपनी टीम के लिए यहां पर बचाए हैं मेराज सैयद ने। 24 रन। धीमी गति की फुल लेन की गेंद की गई थी ऑन साइड में। 24 रन इस समय स्कोर। अगली गेंद लेकर हरीश। इस बार गुड लेन गेंद और बड़े ही सुंदर अंदाज में गेंद को खील दिया डीप स्क्वायर लेग की दिशा में। निखिल कुरकुरे द्वारा एक और रन यहां पर प्राप्त होता हुआ। स्वराज्य वॉरियर्स की रन संख्या 25 रन तीसरे ओवर में। अब गोपाल ठाकरे ऑन अ स्ट्राइक। डीप बैकवर्ड पॉइंट भी भेज दिया गया है अब गोपाल के लिए। अगली गेंद के साथ हरीश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। बॉल फॉर गोपाल। स्लोअर वन गेंद बैक टू द बॉलर खेली गई। हेलीकॉप्टर अंदाज में बल्ला चलाया गया था गोपाल द्वारा। फॉलो थ्रू में गेंद फील्ड कर ली गई गेंदबाज हरीश बच्चाओं के। इस ओवर में पहली डॉट गेंद के साथ अपने ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार होते हुए गेंदबाज हरीश। फिर एक बार स्लोअर वन गेंद और यहां पर डायरेक्ट हिट करने का प्रयास किया गया। भाग्यशाली हैं गोपाल, बहुत तेज दौड़े थे। एक रन यहां पर प्राप्त हो जाएगा। हरीश बच्चाओं का ओवर समाप्त होता हुआ 8 रन खर्च किए हरीश ने अपने ओवर में। 3 ओवर का खेल कंप्लीट हो गया। 3 ओवर की समाप्ति के बाद 8.67 के रन रेट से स्कोर है 26 रन। एक विकेट अब तक गंवाया है स्वराज्य वॉरियर्स ने। रोशन महाले अपने कोटे का दूसरा और पीडी चैलेंजर्स की ओर से चौथा ओवर लेकर आए हैं गेंदबाजी करने के लिए। गोपाल ठाकरे ऑन अ स्ट्राइक। छह गेंदों में 6 रन बनाकर खेल रहे हैं गोपाल। रोशन की गेंद, ओ ब्यूटीफुल बॉल, अच्छी गेंद, फुल लेंथ गेंद, ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर भी आप इसे कह सकते हैं। बल्ले का बाहरी किनारा लिया गेंद ने, थर्ड मैन की तरफ गेंद पहुंची। 1 रन बनाया गया गोपाल द्वारा। 7 गेंदों में 7 रन बनाकर खेल रहे हैं गोपाल इस समय। 9 गेंदों में 11 रन 2 चौकों की सहायता से अभी तक बनाए हैं निखिल कुरकुरे ने। 27 रन। डीप कवर, डीप एक्स्ट्रा कवर, ये 2 खिलाड़ी ऑफ साइड में बाउंड्री लाइन पर, जबकि ऑन साइड में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन। ये 3 फील्डर्स ऑन साइड में बाउंड्री लाइन पर लगाए गए। इस बीच अगली गेंद के साथ रोशन। निखिल कुरकुरे को सुंदर अंदाज में खेला गया, स्ट्रोक डायरेक्ट। ओ व्हाट अ थ्रो, व्हाट अ थ्रो, डायरेक्ट हिट और आउट हो गए गोपाल ठाकरे। हालांकि निखिल कुरकुरे ने जब स्ट्रोक खेला, जैसे ही देखा गेंद पहुंच रही है मिड ऑफ के खिलाड़ी के हाथों में, अपने कदम को क्रीज के अंदर ही रोके रखा। जल्दबाजी के चक्कर में गोपाल ठाकरे
सामने वाले छोर से फास्ट निकल आए थे रन लेने के लिए और इतने आगे आए कि वापस जाने के सारे दरवाजे बंद हो चुके थे। 7 गेंदों में 7 रन की पारी खेलकर वापस लौटे हैं गोपाल। अच्छा थ्रो, फुल टॉस, गेंद खेल दिया है ठीक स्क्वायर लेग अंपायर। वो तो अच्छा हुआ अपने आप को बचाया स्क्वायर लेग अंपायर गांगुड़े जी ने, वरना ऐसे लगा जैसे स्क्वायर लेग अंपायर को निशाना बना के स्ट्रोक खेला गया निखिल द्वारा। 11 गेंदों में 12 रनों पर पहुंचे हैं निखिल कुरकुरे। अब टोटल स्कोर 28 रन्स। अच्छी गेंदबाजी, हालांकि पिछली गेंद सुंदर गेंद थी। गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए एक बार फिर रोशन महाले सामने वाले छोर से नए बल्लेबाज आए हैं संदीप विचारे, स्ट्राइक पर होंगे। अब उछाल कर खेला गया स्ट्रोक ठीक सामने वाले छोर पर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, पहले ही गेंद पर 6। मैन फ्रॉम शिखरेवाड़ी, एक ऐसे बल्लेबाज जो थोड़ी देर अगर विकेटों पर खड़े हो जाएं। इस बार फुल टॉस, गेंद लगभग पैड के ऊपर आती हुई गेंद को स्ट्रेट ड्राइव किया गया। गेंद फील्ड हो गई लॉन्ग ऑन की दिशा में मेराज सैयद द्वारा। 1 रन यहां पर संदीप विचारे को मिलता हुआ। टोटल स्कोर अब बढ़ता हुआ पहुंच गया है इसके साथ ही अब 35 रनों पर। लॉस ऑफ 2 विकेट्स। चौथे ओवर का खेल इस समय प्रगति पर। रोशन महाले अपने ओवर की आखिरी गेंद लेकर रोशन निखिल कुरकुरे के लिए अप वाली पर लेकर खेला, गेंद को डीप मिड विकेट की तरफ पहुंच रही है गेंद, सिंगल रन यहां पर प्राप्त हो जाएगा। इसके साथ ही चौथे ओवर का खेल यहां पर संपन्न होता हुआ 4 ओवर का खेल समाप्त हो गया है। 9 रन प्रति ओवर के रन रेट से 36 रन कुल मिलाकर स्कोर 2 विकेटों के नुकसान पर स्वराज्य वॉरियर्स का। डीजे बजाया जाए। चार ओवर की समाप्ति के बाद बढ़ती हुई रन संख्या 36 रन 2 विकेटों के नुकसान पर 9 रन प्रति ओवर के रन रेट से रन गति अच्छी है। डीजे वाले भाई से रिक्वेस्ट है कि गाने भी बजाए जाए, दर्शकगण की डिमांड है चौका या छक्का आने पर। खैर 4 ओवर का खेल पूरा होता हुआ इस प्रकार से काका नाना प्रीमियर लीग 2022 नासिक की धरती पर होने वाला दिवस रात्र डे नाइट टेनिस का सबसे बड़ा इवेंट, एकमात्र इवेंट जिसे देखने के लिए न केवल नासिककर बल्कि महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्र के लोग इंतजार में होते हैं। मुक्तिधाम के मैदान पर आयोजित होने वाला नाइट इवेंट आज अपने अंतिम चरण में पहुंचता हुआ। इस बीच बोराड़े जी का भी आगमन। संदीप जी बोराड़े, वेलकम। 1,51,000 की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में रखी गई है यहां काका नाना प्रीमियर लीग के लिए।
उपविजेता टीम के लिए पुरस्कार होगा पूरे 1 लाख रुपए का। तीसरा स्थान पाने वाली टीम को 51,000 रुपये प्राप्त होंगे, जबकि चौथे स्थान पर पहुंचने वाली टीम हकदार होगी 21,000 रुपये की। उसके साथ चमचमाती ट्रॉफियां काका नाना प्रीमियर लीग की उन्हें प्रदान की जाएगी मान्यवरों द्वारा। आज शाम महाराष्ट्र राज्य के सम्माननीय कैबिनेट मंत्री दादा भूसे के हाथों से मिसफील्ड एक्स्ट्रा कवर की दिशा में और गेंद बाउंड्री लाइन से बाहर। ये पहली बार मिसफील्ड देखने को मिली है 5वें ओवर में। मेरा सैयद आए हैं अपना दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए। अच्छा ओवर पहला ओवर किया गया था पावर प्ले में, मेरा सैयद द्वारा 6 रन खर्च किए थे अपने पहले ही ओवर में। महराज ने 40 रनों पर पहुंचती हुई रन संख्या इस प्रकार से। अब निखिल कुरकुरे तीसरा चौका निखिल के बल्ले से आया है। 13 गेंदों में 17 रन बनाकर खेल रहे हैं। नेक्स्ट बॉल फॉर निखिल। ओ उछाल कर खेलना चाहा, गेंद को खराब फील्डिंग। 2 गेंदों में 2 मिसफील्ड, गेंद बाउंड्री लाइन से बाहर और डीजे बजाया जाए। ये स्ट्रोक ऐसा होता, गेंद बल्ले से निकलने के बाद भौरे की तरह घूमती हैं। बैकवर्ड पॉइंट का एरिया हो, गली हो या थर्ड मैन हो, यह बात का ख्याल रखना पड़ता है। अंदाजा लगाना पड़ता है कि गेंद घूमने के बाद किस ओर जाने वाली है। खैर एक अच्छा स्ट्रोक निखिल के बैक। फुल टॉस, गेंद ऑन साइड में खेला, गेंद को गेंद पहुंच रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन कंप्लीट किया गया। क्या रनिंग दिखाई है निखिल कुरकुरे ने, क्या खूबसूरत रनिंग दिखाई है निखिल कुरकुरे ने। बहुत तेज दौड़े विकेटों के बीच। ते बोलना झालेलं आहेत का कमिटीशी? भाऊ भाऊ ओके सर, ठीक है ठीक। दोनों टीम्स को एक एक रिव्यू दिया गया है, एक ही सिर्फ। और नो बॉल का फेयर डिसीजन अंपायर का, नो बॉल नहीं है। इस प्रकार से यहां अपना रिव्यू स्कोर हुआ है इस समय 42 रन, सॉरी 46 रन, 46 रन
एक रिव्यू यहां पर अपना गंवाते हुए स्वराज्य वॉरियर्स। मेराज सैयद गेंदबाजी के मोर्चे पर क्या तेज दौड़े थे दोनों बल्लेबाज दूसरे रन के लिए। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। निखिल कुरकुरे अपने हाथ खोलते हुए इस ओवर में। अब नेक्स्ट बॉल ऑन साइड में घुमाने की कोशिश, तेज गति की गेंद की गई मेराज सैयद द्वारा, गुड लेंथ गेंद। और इस गेंद पर बड़ा प्रहार करना चाहा था निखिल कुरकुरे ने। गेंद समा गई विकेट कीपर अखिलेश प्रसाद के हाथों में। काफी देर के बाद एक डॉट गेंद देखने को मिली है। 46 रन बने हैं। 5वें ओवर का खेल इस समय प्रगति पर। 4.4 ओवर्स 46 रन। अगली गेंद के साथ मेराज सैयद। बॉल फॉर निखिल। ओह, बिग शॉट, ब्यूटीफुल फ्लिक एंड अ 6 रन्स। सत्रह गेंदों में 29 रनों पर पहुंच गए हैं निखिल कुरकुरे। टोटल स्कोर हो गया 5वें ओवर में 52 रन। ओ, बैक टू द बॉलर, खेला गया डाइव लगा के फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करने की कोशिश गेंदबाज द्वारा। इसके साथ ही यहां पर 5वें ओवर की समाप्ति हो जाएगी। 5 ओवर का खेल पूरा हो गया। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बढ़ती हुई स्वराज्य वॉरियर्स की 10.60 के रन रेट से 53 रन। डीजे बजाया जाए। इस बीच इस काका नाना प्रीमियर लीग के सर्वे सर्वा सम्माननीय नगर सेवक सूर्यकांत जी अप्पा लौटे का मैदान में आगमन। हार्दिक स्वागत सम्माननीय लौटे सर का आयोजन कमेटी की ओर से। अक्षय बलक बुलाए गए हैं लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए। और निखिल कुरकुरे ने उछाल कर खेला है गेंद को। गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में। एक ही रन से समाधान मानना होगा। ओवर थ्रो, तैयारी थी दोनों बल्लेबाजों द्वारा दूसरा रन लेने की। अच्छा बैकअप। चौवन रन। लास्ट ओवर का खेल इस समय प्रगति पर। 54 रन। सेमीफाइनल नंबर 1 चलता हुआ टॉस जीता था पीडी चैलेंजर ने और पहले फील्डिंग करने का फैसला इस पहले सेमीफाइनल मुकाबले में। इस बीच अगली गेंद, ओ अच्छी गेंद, फुल लेंथ गेंद। अंतिम समय पर बैकफुट पर धकेला अपने आप को संदीप विचारे ने। गेंद को लॉफ्ट करना चाहते थे लॉन्ग ऑन की दिशा में। दोहरी मन स्थिति में थे। बल्लेबाज के हाथ से गेंद जिस समय रिलीज होने वाली थी उस समय पहले फ्रंट फुट पर आए। जैसे ही गेंद की लेंथ को भापा, अंतिम समय पर अपने आप को बैकफुट पर धकेला बल्लेबाज संदीप विचारे ने। अच्छा कलेक्शन विकेट कीपर अखिलेश द्वारा। 54 रन बने हैं। अंतिम ओवर का खेल जारी है मैदान में। अक्षय बलक की अगली गेंद, ब्यूटीफुल बॉलिंग। लास्ट ओवर में 3 गेंदें अब तक हुई हैं, मात्र 1 रन अभी तक आया है इस ओवर से। अच्छी गेंदबाजी अक्षय बलक द्वारा। अपने पैंट के पायचों को ऐसे ऊपर कर कर खेल रहे हों जैसे चीखल में क्रिकेट खेल रहे हों अक्षय। अगली गेंद के साथ अक्षय
बैकफुट पर जाकर खेला गेंद को, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच से। फील्डर वहां तैनात किए गए हैं। एक रन यहां पर पूरा कर लिया जाएगा। सराहना के काबिल गेंदबाजी अक्षय द्वारा, खूबसूरत गेंदबाजी, और वो भी ऐसे समय में जब सेमीफाइनल का मुकाबला चल रहा हो, अंतिम ओवर चल रहा हो, और उसमें 4 गेंदों में 2 रन देना, ये असाधारण काम इस समय करके दिखाया जा रहा है अक्षय बलक द्वारा। इस बीच नासिक प्रभाग के प्रभाग सभापति सम्माननीय प्रशांत जी दीवे भी मैदान में उपस्थित हो चुके हैं। हार्दिक स्वागत है प्रशांत दीवे जी का भी काका नाना प्रीमियर लीग में। अगली गेंद ऑन साइड में खेली गई, एक रन, दूसरा रन और रन आउट हो जाएंगे बैट्समैन। रन आउट हो गए। इसके साथ ही निखिल कुरकुरे जल्दबाजी के प्रयास में। $56 रन स्कोर है इस समय। स्वराज्य वॉरियर्स का 56 रन बने हैं। छठे ओवर की आखिरी गेंद करने के लिए तैयार होंगे अक्षय बलक। अक्षय बलक की जितनी तारीफ की जाए वो कम। देखिए, संदीप विचारे और निखिल कुरकुरे जैसे बल्लेबाज मैदान पर विकेट पर मौजूद हैं। लास्ट ओवर का खेल चल रहा है और 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च करना, मैं समझता हूं किसी कीर्तिमान से कम काम नहीं करके दिखा रहे हैं अक्षय बलक इस समय। प्रकाश काकड़ आए हैं स्वराज्य वॉरियर्स की ओर से, और प्रकाश काकड़ के भाग्य में केवल एक गेंद बची है। अक्षय बलक राइट आर्म ओवर द विकेट, सरदार रेस्टोरेंट एंड से फुल लेंथ गेंद, लवली बॉलिंग, ऑफ स्टंप के बाहर यॉर्कर गेंद। 6 ओवर का खेल इस प्रकार से कंप्लीट हो गया। 6 ओवर की समाप्ति के बाद स्वराज्य वॉरियर्स का स्कोर हुआ है 56 रन। अब जीतने के लिए 9.50 के रन रेट से 57 रनों की आवश्यकता होगी इस मुकाबले में फतेह हासिल करके फाइनल में पहुंचने के लिए। पीडी चैलेंजर्स को 57 रन बनाने हैं। कौन भाऊ? टिंकू भाई जहां भी हो, टिंकू भाई और नन भाई चावरिया जहां भी हो, राजू भाई से संपर्क करना है। 57 रनों का लक्ष्य 9.5 रन प्रति ओवर के रन रेट से पीडी चैलेंजर के सामने, और वो किस प्रकार से रन चेस होगा, रन चेस के हालात क्या होंगे, रन चेस हो पाएंगे नहीं हो पाएंगे, इसका लेखा जोखा लेकर आपके सामने उपस्थित हो रहे हैं मराठी की एक बहुत ही जानी मानी आवाज। भगवे हमसे रक्त तड़
यांच्या स्मरणार्थ या दोघांच्या कार्याला, या दोघांच्या कष्टाला स्मरून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक पहिल्या वहिल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी आयोजित केले गेलेल्या या अप्रतिम आयोजन आणि शिस्तबद्ध नियोजन असलेल्या या अप्रतिम स्पर्धेचं आयोजन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचतंय. या संपूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट, लाईव्ह प्रेक्षेपण, थेट प्रेक्षेपण संपूर्ण जगभरामध्ये केलं जात आहे. बोला सर. यस यस. या संपूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण tenniscricket.in या टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर देखील केलं जात आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जात आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पीडी चॅलेंजर्स विरुद्ध स्वराज्य. पीडी चॅलेंजर संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 57 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पीडी चॅलेंजर संघ. पहिला चेंडू, दुसरा डाव. शॉर्ट प्लेन, पहिला चेंडू अखिलेशच्या बॅट मधनं अप्रतिम स्ट्रोक येतोय. हुक प्रकारचा स्ट्रोक इथे खेळलाय. डीप लॉंग लेग सीम सुरुवात अप्रतिम. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑफ स्टंपवर टाकलेला, विकेटच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं इथे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा केला जातोय. या पहिल्या सेमीफायनल मधला पहिला व्हाईट बॉल येतोय. या अगोदरच्या इनिंग मध्ये पीडी चॅलेंजर संघाच्या गोलंदाजाने ओहो ओरपीची डिलिव्हरी, अखिलेशच्या बॅट मधनं एक तगडा स्ट्रोक येतोय. काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय हवाई मार्गाने सीमारेषेच्या पलीकडे. अखिलेशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका येतोय, षटकार. फायनलच्या सामन्यामध्ये आकर्षक फटकेबाजी अखिलेशच्या बॅट मधनं. मॅन फ्रॉम सिडको, कर्णधार पीडी चॅलेंजर संघाचा अखिलेश प्रसाद. हो बैठक फटका, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. कमबॅक करताय गोलंदाज संदीप मुठे, ज्यांना आप्पा म्हटलं जातं. विकेट कीपर गालिब पटेल इथे विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू इथे गॅदर करताय. कमबॅक करत असताना हा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने इथे डिलिव्हर केला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं इथे दुसऱ्या डावातलं पहिलं षटक टाकताय दत्त मंदिर एंड कडनं. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताय. अखिलेश साठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटवर चेंडू पिक केलाय. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि चेंडू सरळ जातोय हवाई मार्गाने. लॉंग ऑन रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम
हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. कमबॅक करताय, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक प्रगतीपथावर. अंतिम चेंडू येणे बाकी. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 17 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना इथे जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करत असताना कर्णधार अखिलेश स्वतः एक क्रिकेट प्रशिक्षक आहे. इथे नाशिक प्रीमियर लीग जी आयोजित केली जात होती लोकमतच्या वतीनं आणि NDCAच्या वतीनं 2015 मध्ये बेस्ट विकेट कीपरचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवलाय. लेदर बॉल क्रिकेट देखील फार अव्वल दर्जाचं ते खेळतात. तर टेनिस बॉल क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कर्णधार इथे पद भूषवत असताना मात्र निश्चितच कॅप्टन इनिंग ते मैदानाच्या आतमध्ये खेळताय. हो, डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा इथे फुल टॉस चेंडू बॅटवर पिक केला. धावचित करण्याची संधी असेल मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय हर्षल पाटील. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि या चोरटी धाव सोबत इथे षटक इथे संपतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 18 धावा. आणि पुढच्या 5 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि या पहिल्या ऐतिहासिक दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी फक्त 30 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता. व्हॉट अ बॅटिंग, अफलातून स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, मजबूत स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. त्याची करतोय अखिलेश. कौतुक असेल या खेळाडूचं. या संपूर्ण षटकातील संपूर्ण 6 चेंडू अखिलेशच्या बॅट मधनं बघायला मिळाले. हर्षल पाटीलला अजूनही स्ट्राईक मिळत नाहीये मैदानावर. मित्रांनो, वातावरण जर आपण आजचं देखील बघत असाल अतिशय निरभ्र असं आकाश, निळभोर, स्वच्छ हवेचा वेग बघत असेल तर आज पुन्हा एकदा या संपूर्ण सिरीज मध्ये डाव्या हाताच्या बॅट्समन मध्ये हवेचा वेग डाव्या बाजूला राहिलाय. दिशा डाव्या बाजूला राहिले. आज देखील हवेचा वेग भरपूर आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक वातावरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. मात्र उजव्या हाताचा फलंदाज अखिलेश हवेच्या विरुद्ध अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय आणि स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना एक अप्रतिम सुरुवात आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. दुसरं षटक घेऊन येत आहे मॅन फ्रॉम लासलगाव गोपाल ठाकरे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो गोपाल. ओ, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इथे विकेटच्या मागच्या बाजूला गालिब पडेल. अप्रतिम झेल इथे कॅरी करताय लाजवाब प्रसाद. इथे विकेटच्या मागच्या बाजूला झेल बाद. बॅक टू द पवेलियन. DJ आमचे मार्गदर्शक आदरणीय राजू अण्णा लवटे, त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती महोदय सन्माननीय नगरसेवक सूर्यकांतजी अप्पा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं या महानगरपालिका शाळा क्रमांक 125 मैदानावर आयोजन केलं गेलं. इथे गोपाल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आले. आपल्या वेगवान आणि भेदक माऱ्याने इथे मात्र अखिलेशची विकेट त्यांनी मिळवली. आपल्या संघाला एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देत असताना, मोठं यश मिळवून देत असताना सामन्यामध्ये रंगत आणण्याचं काम मात्र गोपाल ठाकरे इथे अतिशय मेहनतीने करताय. इथे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मेहराज सय्यद, आणखी एक टेनिस क्रिकेट विश्वातील, लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू स्वराज्य संघ आहे हा. निलेश शिरसाट यांचा, रोशन शिंदे, विवेक पुरी. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होतोय. फॉलो थ्रू मध्ये गोपाल ठाकरे, मात्र इथे चेंडू कलेक्ट झाला नाही. मात्र बॅकअप करतोय संदीप मुठे. सिंगल कंप्लीट केली जाते.
इथे हर्षल पाटील आता मात्र या इनिंग मध्ये या सेमीफायनल मध्ये पहिला चेंडू इथे फेस करत असताना, तर दुसऱ्या बाजूला पीडी चॅलेंजर्स संघ हा सन्माननीय सभापती महोदय, नामको बँकेचे सन्माननीय संचालक नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांचा हा संघ या संपूर्ण सिरीज मध्ये दोन्ही संघ अप्रतिम खेळ करताय. या अत्यंत अतितटीच्या लढतीमध्ये सेमीफायनल मध्ये देखील एक संघर्षपूर्ण लढत मैदानावर बघायला मिळते. या अगोदरच्या इनिंग मध्ये स्वराज्य संघ फलंदाजी करत असताना मात्र एक नाम मात्र आव्हान विरोधी संघासमोर ठेवलं गेलं आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अखिलेशच्या बॅट मधनं जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळाली. गोपाल राउंड द विकेट, ओ ऑन साइडला पूल केलाय, व्हाट अ शॉट, हर्षल पाटील ऑन फायर, जबरदस्त स्ट्रोक. आपला पहिला चेंडू खेळत असताना बॅटवर चेंडू पिक केला आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हर्षल पाटीलच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. डीजे नेत्रदीपक फटका येतोय, दर्शनीय प्रेक्षणीय फटका येतोय हर्षल पाटीलच्या बॅट मधनं. डाव्या हाताचा फलंदाज, ओ ड्राइव्ह केलाय, कव्हर ड्राइव्ह, इथे धावबाद करण्याची संधी असेल मात्र पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय मेहराज सय्यद, माघारी परतताय. सुरेख असं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक 1.4 षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. गोपाल ठाकरे राउंड द विकेट, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण, दोन खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. कर्णधार निखिल कुरकुरे चेंडूच्या मागे येत आहे, फेकी अप्रतिम, रिटर्न अप्रतिम, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या या एक धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय, एक गडी बाद 26 धावा. गोपाल ठाकरे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी मेहराज सय्यद यांच्यासाठी क्षेत्ररक्षण. एक डीप मध्ये खेळाडू जो सीमारेषेजवळ आपण बघतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर, तर दुसरा खेळाडू जो बघतोय डीप मिड विकेटला पाठवला जातोय सीमारेषेच्या जवळ. थर्डमॅन इथे गली, फाईन लेग, स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय मेहराज साठी. एज, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. गाली पडेल, आणखी एक सुरेख झेल विकेटच्या मागच्या बाजूला गाली पडेल इथे कॅरी करताय. अप्रतिम झेल तिथे टिपला जातोय आणि पीडी चॅलेंजर्स संघाला हर्षल पाटीलच्या रूपाने आणखी एक धक्का बसतोय. झेल बाद हर्षल पाटील, बॅक टू द पवेलियन. डीजे इथे राजाभाऊ आहेर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. माफ करा मित्रांनो, इथे मेहराज बाद होत आहे विकेटच्या मागच्या बाजूला. इथे विकेट पडल्यानंतर काय सेलिब्रेशन होतंय स्वराज्य संघाच्या तंबूमध्ये. भोपू वाजताय, सेलिब्रेशन केलं जातंय. इथे वातावरण मात्र कॅरिबियन बेटामधली आठवण येते. वेस्ट इंडिज मध्ये किंवा श्रीलंकेमध्ये या पद्धतीचं सेलिब्रेशन आपण बघत असतो. प्रेक्षकांकडनं देखील या पद्धतीचे भोपू सतत वाजत असतात. अनेक आता सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबईमध्ये देखील या पद्धतीचे भोपू अनेक वेळेस आपण ऐकत असतो. सुप्रीमो चषकामध्ये देखील स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये देखील या पद्धतीचं भोपू आपण ऐकतो. आणि
नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये देखील पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण भोपू ऐकले होते, ती आठवण पुन्हा एकदा आता ताजी होते. स्वराज्य संघाकडनं पुन्हा एकदा जोरदार सेलिब्रेशन होत आहे. इकडे गोपाल ठाकरे शेवटच्या चेंडूवर मोठं यश मिळवून देत असताना मेहराजला त्यांनी झेलबाद केलं, एक यश मिळवून दिलं. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक प्रतिषटक 13 धावा, या सरासरीने 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता येत आहे श्रीकांत सगर. सन्माननीय अण्णासाहेब पार्टे आपलं इथे आगमन झालंय आयोजन समितीच्या वतीनं. अण्णाजी पार्टे आपलं स्वागत असेल. आता 24 चेंडू आणि 31 धावा. सेमीफायनल जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी हे टार्गेट चेस करावं लागेल. और पिच डिलिव्हरी स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मैदानी फटका अलॉंग द कार्पेट, मिसफील्ड. कर्णधार निखिल कुरकुरे यांच्याकडनं मात्र एक खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणि या विरोधी संघाला दिलेल्या 4 धावा गिफ्ट स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला हर्षल पाटीलच्या बॅट मध्ये. दर्शनीय फटका, एक अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. मैदानी फटका होता, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका बघायला मिळाला. प्रकाश काकड, खराब चेंडू. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. बॅक टू बॅक आणखी एक मोठा हिट हर्षल पाटीलच्या बॅट मधनं. यावेळेस मात्र जागेवर गिरकी घेतली आहे, बॅटवर चेंडू पिक केला. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. डीजे षटकार येतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करताय प्रकाश काकड. कोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर. विकेटच्या मागच्या बाजूला जोरदार अपील होत आहे, मात्र अपील इथे साफ फेटाळून लावलंय दोन्ही पंचांनी. कमबॅक करत असताना मात्र एक चांगल्या टप्प्यावर इथं चेंडू पिच केला गेला. अप्रतिम लाईन, अप्रतिम लेंथ इथे प्रकाश काकड यांच्याकडनं बघायला मिळाली. आपल्या अनुभवाचा वापर इथे करतोय. फक्त 57 धावा डिपेंड करायच्या त्या स्वराज्य वॉरियर संघाला. मात्र इकडे जबरदस्त फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये अखिलेश प्रसादच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र हर्षल पाटील इथे सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. धावफलक 2.3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावर लागताय. आता समीकरण बनतंय 21 चेंडू आणि 21 धावा. मित्रांनो, या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ असेल. कोलवर टप्प्याचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला गेला, ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा. हर्षल पाटीलला मात्र निश्चितच हा स्ट्रोक खेळण्यासाठी अडचण आली असेल. खोदकाम बघायला मिळालं. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दूरवरनं प्रकाश बोरा इथे चेंडूवर धावत येतोय. सिंगल तिथे कंप्लीट केली गेली. या सोबत धावफलक वाढतोय 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता बनतंय 20 चेंडू आणि 20 धावा. उजव्या हाताचा फलंदाज श्रीकांत सगर स्ट्रायकिंग एंड वर येतोय. आक्रमक क्रिकेटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची शैली आहे. या अगोदर देखील अनेक आकर्षक फटके, एक आक्रमक फलंदाजी त्यांच्या बॅटमधनं या सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांच्या आक्रमक पहिली बॅटिंग स्टाईलमुळे त्यांना प्रमोट केलं गेलं आणि आता मात्र सेकंड डाऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. ओहो, लॉफ्टेड फटका लेग स्टंपवर टाकलेला. ओ इथे डीप मिड विकेट. प्रकाश बोरा डाऊन द बॉल. श्रीकांत सगर इथे जेल बाद होत आहे. 3ऱ्या विकेटचं पतन होत आहे. पीडी चॅलेंजर्स संघाला आणखी एक धक्का बसतोय. श्रीकांत सगर जेल बाद. बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. संदीपजी भिंगारे, आपण जिथे कुठे असाल कृपया त्वरित लवकरात लवकर सन्माननीय राजाभाऊ आहेर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. इथे श्रीकांत सगर बाद झाले. पहिल्या चेंडूवर आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. हवेच्या विरुद्ध ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला मात्र हवेत उंच उडालेला झेल डीप मध्ये प्रकाश बोहरा यांनी आदर्श पद्धतीने तिथे जज केला आणि एक लाजवाब झेल तिथे केला जातोय, कॅरी केला जातोय, पकडला जातोय. तिसरा धक्का बसतोय. धावफलक 37 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मॅन फ्रॉम एस मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इथे इशारा येतोय. मंकाट विकेट घेण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज प्रकाश काकडे यांच्याकडनं केला गेला. इथे मात्र पंचांसोबत चर्चा केली जाते. मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इथे मंकाट विकेटचा दिला जातोय. काय सर कॅन्सल डेड बॉल का सर? ओके थँक्यू. प्रकाश काकड ओव्हर द विकेट. भूषण सोनवणे यांच्यासाठी. ओ खोलवर टप्प्याचा हा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान मारा, ब्लॉक होल मध्ये टाकलेला डब्बा. इथे बॅट्समनला देखील अडचण आली. ऑन साईडला चेंडू जातोय. मिस टाइम स्ट्रोक होता. डीप मधला खेळाडू पुन्हा एकदा वेगानं चेंडूवर धावत येतोय. मिड विकेट इथे रिकामी होती आणि सिंगल कंप्लीट केली जाते. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आणि आता पुढच्या 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी पीडी चॅलेंजर संघाला 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता समीकरण बनतंय 18 चेंडू आणि 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. गोपाल येत आहे. गोपाल ठाकरे वेगवान गोलंदाज. ओ यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह मोड मध्ये इथे भूषण सोनवणे, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. इथे मात्र अनोख्या पद्धतीने येथे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता भूषण सोनवणे यांचा. एक अप्रतिम डिलिव्हरी गोपाल ठाकरे यांच्याकडनं पुन्हा एकदा बघायला मिळाली. आज देखील भन्नाट वेगानं ते गोलंदाजी करताय, तिखट मारा करताय.
ओ पुन्हा एकदा एक अनोख्या पद्धतीने इथे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे भूषण सोनवणे यांच्याकडनं मात्र एक अनोख्या पद्धतीने इथे स्टान्स घेतला जातोय. अनोख्या पद्धतीने स्ट्रोक्स इथे खेळले जात आहे. आवश्यकता नाहीये सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. एक सोपा सामना मैदानाच्या आतमध्ये आवाक्यामध्ये असलेला सामना. मात्र या पद्धतीने जर तुम्ही बॅटिंग करत असाल मात्र निश्चितच तुम्ही सामना अडचणीत घेऊन जाल, अवघड करून टाकाल. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 38 धावा, 16 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आतापर्यंत गोपाल ठाकरे अप्रतिम गोलंदाजी करतोय. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे, डॉट बॉल येत आहे. ओ या दरम्यान पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लाईन मध्ये न येता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इथे इशारा येतोय. एक सुरेख डिलिव्हरी पुन्हा एकदा बघायला मिळाली. मात्र एक अवंतर धावीच्या मदतीने धावफलक इथे वाढतोय. 3 गडी बाद 39 धावा धावफलकावर लागताय 3.3 षटकाच्या खेळानंतर. समीकरण आता बनतंय 15 चेंडू आणि 18 धावा. पंधरा चेंडू आणि 18 धावा. इथे धावांचा पाठलाग केला जातोय. सुरुवातीच्या षटकामध्ये मात्र या सामन्यामध्ये पीडी चॅलेंजर्स संघ थोडासा फ्रंट सीटवर होता. आता मात्र गोपाल ठाकरेच्या जादुई षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत तयार होते. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. डीप मिड विकेटचा खेळाडू ऋषी इथे जारस वेगानं चेंडूवर येतोय. यंगस्टर, युवा क्रिकेटर, लोकल बॉय, नाशिक टेनिस क्रिकेटचा फ्युचर, भविष्य तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. ऋषिकेश जारस सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली जाते. धावफलक 3.4 षटकाच्या खेळानंतर 3 गडी बाद 40 धावा. समीकरण आता बनतंय 14 चेंडू आणि 17 धावा. 14 चेंडू 17 धावा. मॅन फ्रॉम सिडको भूषण सोनवणे, महाराष्ट्र पोलीस कमांडो, महाराष्ट्र सेवेत पोलीस म्हणून कार्यरत असणारे भूषण कमांडो ऑन स्ट्राइक. शॉर्ट प्लेन ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. डीप मधला खेळाडू वेगानं चेंडूवर येतोय. प्रकाश बोहरा. इथे सुरेख अशी फेकी बघायला मिळाली. खराब बॅकअप होतंय, खराब बॅकअप होतंय. खराब रिटर्न. 2 धावा इथे मात्र वाऱ्याच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं कंप्लीट केल्या गेल्या. हर्षल पाटील आणि भूषण सोनवणे दोन्ही सिडको परिसरातील हे खेळाडू, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं ताळमेळ या दोघांमध्ये दिसतंय. आखो ही आखो में इशारा हो गया. आणि 2 धावा इथं वाऱ्याच्या वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. या अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये ही एक धाव देखील महत्वाची असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र स्वराज्य संघाकडनं या चुका होत आहे. कमी धावसंख्येला डिपेंड करत असताना मात्र या पद्धतीच्या चुका निश्चितच तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर करू शकतील. गोपाल ठाकरे ओव्हर द विकेट, मॅन फ्रॉम लासलगाव. शॉर्ट प्ले एक अनोख्या पद्धतीने पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. एक अप्रतिम षटक इथे गोपाल ठाकरे यांच्याकडनं डिलिव्हर केलं गेलं. लाजवाब षटक बघायला मिळालं. नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली. तिखट मारा इथे केला गेला, भेदक मारा केला गेला. भूषण सोनवणे मात्र विकेटवर थोडंसं स्ट्रगल करताय. धावसंख्या आता 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. समीकरण बनते 12 चेंडू आणि 15 धावा. पुढच्या सेमीफायनलचा कॉल असेल. पुढच्या सेमीफायनलचा आजच्या दिवसभरातल्या दुसऱ्या सेमीफायनलचा कॉल असेल मित्रांनो. जी फाउंडेशन आणि क्रांती युवा फाउंडेशन. जी फाउंडेशन, क्रांती युवा या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, कृपया आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत, प्लेइंग 11 लिस्ट सोबत इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. आज संध्याकाळी ठीक 7 वाजता काका नाना प्रीमियर लीग छत्रपती चषकाचा ग्रँड फिनाले, अंतिम महामुकाबला, अंतिम सामना 7 वाजता खेळवला जाईल. आपल्याला वेळेत सामने कंप्लीट करायचे, सेमीफायनल देखील वेळेत कंप्लीट करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आयोजन समितीच्या वतीनं कृपया जी फाउंडेशन आणि क्रांती युवा फाउंडेशन आपल्या दोन्ही कर्णधारांनी आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे. शेवटची 12 चेंडू शिल्लक. मैदानावर चालू असलेल्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. पुन्हा एकदा प्रकाश काकडे यांना इन्व्हाइट केलं गेलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला. मॅन फ्रॉम नायगाव, सिन्नर तालुका, अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. सिन्नर कॅपिटल संघाकडनं नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये त्या अगोदर
शिवसेना नेते अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं आयोजित सिडको येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये स्पर्धेचं विजेतेपद मिळवत असताना सिन्नर कॅपिटल संघाकडनं येस क्लीन बॉल बॅट्समन हर्षल पाटील इथे मागचा स्टंप डावा स्टंप इथे उघडा सोडला. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना प्रकाश काकडे यांच्याकडनं एक अवस्था होत आहे. हर्षल पाटील क्लीन बॉल बॅक टू द पविलियन. संघर्ष का मैदान छोड़कर ना भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे मात्र 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना एक नाम मात्र संधी, मात्र या संधीचं सोनं करताय प्रकाश काकड. एक अप्रतिम चेंडू इथे डिलिव्हर केला गेला, लेग स्टंप इथे चेंडूने उद्ध्वस्त केला गेला. हर्षल पाटील मात्र एक खराब स्ट्रोक सिलेक्शन इथे करताय, निवडताय आणि दुर्दैवानं क्लीन बोल्ड होऊन त्यांना माघारी परतावं लागतंय. आणखी एक धक्का बसतोय पीडी चॅलेंजर संघ आता मात्र बॅकफूटवर येतोय. 4 गडी बाद 42 धावा धावपलकावर लागताय. गोलंदाज प्रकाश काकड मात्र जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. जे ऑनलाईन प्रेक्षक मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक या स्पर्धेला सामन्याला एन्जॉय करताय त्या सर्वच प्रेक्षकांचं मायबाप क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. प्रकाश काकड एक रंगतदार सामना क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस ड्राइव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये प्रकाश काकड अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र वेगवान रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल कंप्लीट केली जाते. धावफलक 4 गडी बाद 43 धावा. समीकरण आता म्हणतंय 10 चेंडू मध्ये 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. अक्षय बलक येत आहे, मॅन फ्रॉम सिडको, आणखी एक सिडको परिसरातील खेळाडू. पिढी चॅलेंजर संघामध्ये अनेक सिडको परिसरातील खेळाडू या संघामध्ये खेळत आहे. अखिलेश प्रसाद देखील सिडको परिसरात राहणारे खेळाडू. सिडको शहराला देखील नाशिक जिल्हा क्रिकेट विश्वातील क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. या दरम्यान स्क्वेअर कट केलाय, व्हॉट अ शॉट. शॉर्ट अप लाईन चेंडूचा समाचार घेत असताना एक लॉफ्टेड फटका बघायला मिळाला. डीप मध्ये चेंडू जातोय, कव्हर रिजन क्षेत्राच्या बाहेर. भूषण कमांडोच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त प्रहार, घनाघाती फलंदाजी, चेंडू सीमारेषे पार, चौकार. धावा या चौकारासोबत धावफलक वाढतोय. 4 गडी बाद 47 धावा. लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. निखिल कुरकुरे चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. रिटर्न अप्रतिम, सिंगल कंप्लीट केली जाते. अक्षय बलक आणि भूषण सोनवणे या दोघांच्या दरम्यान एक चांगली रणनीती, रनिंग बिटवीन द विकेट. एक समजदारीचं क्रिकेट खेळलं जातंय, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. चौकार आल्यानंतर मात्र लोअर फुलटॉस बॅटवर पिक केला, सरळ बॅटने खेळून काढलेला फटका लॉंग ऑफ रिजन वीक क्षेत्रामध्ये जातोय. पुन्हा एकदा प्रकाश काकड ओव्हर द विकेट. एज दरम्यान रिजन मध्ये, ओ हो व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. लाजवाब कलेक्शन, अप्रतिम क्षेत्ररक्षण विकेटच्या मागच्या बाजूला. थर्ड मॅन रिजन मध्ये लोकल बॉय, मॅन फ्रॉम गंधर्व नगरी, प्रदेश नेवकर. आणखी एक लेदर बॉल टेनिस क्रिकेट विश्वातील, लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक युवा क्रिकेटर, स्टार क्रिकेटर. क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी इथे लाजवाब कामगिरी करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वळतोय, मात्र डाव्या बाजूला सूर मारत एक डाव्या हाताने लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. समीकरण आता बनतंय 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. अक्षय बलक, भूषण कमांडो. भूषण खेळताय 8 चेंडूवर
8 धावा, तर दुसऱ्या बाजूला अक्षय बलक 2 चेंडूमध्ये 2 धावांवर नाबाद बॅटिंग करताय. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. ओव्हर द विकेट प्रकाश. लोअर फुलटॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. व्हाट अ शॉट. इकडे लॉंग ऑन आणि वाडिश लॉंग ऑन मधनं गॅप शोधला गेला. एक जबरदस्त प्रहार भूषण कमांडोच्या बॅट मधनं. एक घणाघाती फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 4 गडी बाद 53 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं 6 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी फक्त 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. डीजे फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत खडताळे. ओहो, अनिकेत खडताळेला इथे इन्व्हाइट केलं जातंय. त्याच्याकडे चेंडू इथे हाताळायला दिला जातोय. विश्वास ठेवला जातोय. या सिरीज मध्ये ज्या 3 गोलंदाजांनी इम्प्रेस केले आणि आपल्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र विरोधी संघाला इथे पराभूत केलंय ते 3 गोलंदाज. 6 चेंडूमध्ये 11 धावांचं टार्गेट ज्या गोलंदाजाने डिपेंड केलं, वाचवलं, सामना वाचवला तो मोहम्मद शेख मॅन फ्रॉम गांधीनगर. 6 चेंडूमध्ये 11 धावा विरोधी संघाला लागत असताना तो सामना वाचवला होता गोलंदाज मोहम्मदने. त्यानंतर याच मैदानावर लोकल बॉय अनिकेत अबंगनी देखील 6 चेंडू 24 धावा लागत असताना डिपेंड केला होता आणि अनिकेतच्या नावावर देखील 6 चेंडूमध्ये ओहो ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. 6 चेंडू 4 धावा लागत असताना इथे पहिला चेंडू निर्धाव येतोय. आता 5 चेंडू आणि 4 धावा. ते या अगोदर अनिकेत अबंगने 6 चेंडू 15 धावा डिपेंड केल्या होत्या ऍज अ बॉलर म्हणून. त्यानंतर जो गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गोलंदाजी मार्कवर बघताय, पाच चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच. ऑफ स्टंपवर पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हर केला जातोय. अनिकेत खडताळे रिदम मध्ये हा असणारा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतो या संपूर्ण सीझन मध्ये. एज इथे वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि येस, पीडी चॅलेंजर्स संघ हा सामना जिंकतोय आणि पहिल्या नाशिक जिल्ह्यातील प्रथम दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय तो सन्माननीय सभापती महोदय प्रशांत दिवे यांचा संघ पीडी चॅलेंजर्स संघ. अभिनंदन असेल या संघाचं, अभिनंदन असेल या संघ मालकाचं, अभिनंदन असेल या संपूर्ण संघाचं खेळाडूंचं. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त